लोकांना माहिती आहे. आपण पाहतो टीव्हीवर बातमी येतात किंवा प्रत्यक्षामध्ये आता तर उन्हाळा पडत आला, उन्हाळ्याच्या अगोदरच म्हणजे हे डिसेंबरमध्ये वगैरे लोक पाण्यासाठी भटकत होते, अशा प्रकारच्या काही बातम्या आलेल्या. याचा अर्थ पाण्याची पातळी ही गेलेली आहे खाली आणि पाणी अत्यंत आवश्यक बाब आहे. परंतु याच्याबद्दल जितकी जाणीव लोकांमध्ये व्हावी तितकी जाणीव नसल्यामुळे आपल्याला भीषण पाणी काय म्हणतात टंचाईचा सामना करावा लागतो. या सगळ्या बाबींचा विचार करता अशा प्रकारच्या संघटना कार्यरत होतात आणि त्या संघटना तेव्हाच सक्सेसफुल होतील जेव्हा प्रत्यक्षात लोकांचा सहभाग आपल्याला आवश्यक आणि लोकांचा सहभाग आवश्यक असल्याशिवाय कोणताही काम होऊ शकत नाही. आणि आता मग हे तर झालं आपलं साधारण लोक, पण काही काही आता सेलिब्रिटी लोकही याच्यामध्ये इंटरफिअर किंवा इंट्रोड्यूस व्हायला लागले. तुम्हाला आपल्याला आमिर खान या अभिनेत्याला आपण ओळखतो सिनेमामधला, ठीक आहे. आमिर खानने एक पाणी फाउंडेशन म्हणून संस्था स्थापन केली आणि त्या पाणी फाउंडेशन संस्थेच्या माध्यमातून पाण्याचा स्तर कशाप्रकारे वाढवता येईल हे पूर्ण त्यांनी एक मिशन स्थापन केलेलं आहे. जागोजागी जाऊन ते स्वतः जाऊन